We'll open our Bibles to Psalm 127 verse 1. Unless the Lord builds the house, they labor in vain who build it. स्तोत्र संहिता 127 आणि त्यातलं पहिलं वचन, जर परमेश्वर घर बांधित नाही तर ते बांधणारे व्यर्थ श्रम करतात. Praise God. देवाला धन्यवाद. Many people spend their entire lives. अनेक माणसं आपलं संपूर्ण जीवन खर्ची पाडतात They are struggling every day, आणि रोज संघर्ष करतात working endlessly to build their lives. आणि त्यांच्या कामाला अंत They नाहीये. build their houses, ते लोक आपलं घर बांधतायत, but storms destroy them. परंतु वादळ येतात आणि त्या वादांमध्ये ते घर नाश पावतं. They build their businesses, आपला व्यवसाय सुद्धा ते लोक बांधतात, नाही असं नाही, but पण crisis wipes them out. संघर्ष आले, काही त्रास आले की त्यांचा समूळ नाश होतो. बांधलेली घरं टिकत नाहीत, उभा केलेला व्यवसाय पण टिकत नाही. Without God, देवाशिवाय all human effort मानवी सगळे प्रयत्न is like building a castle on sand. हे असं आहे की तुम्ही वाळूवर महाल बांधताय. देवाशिवाय जे काही प्रयत्न तुम्ही करत असाल ते सगळे प्रयत्न असेच आहेत की तुझा महाल तू वाळूवर बांधतोयस. And suddenly आणि मग अचानक they see that their castle is broken by a mighty wave. अशा माणसांच्या लक्षात येतं की मोठी लाट आली समुद्रावरची आणि त्या लाटेत माझं घर, माझा महाल तुटला. Everything will be washed away if God is not your support. सगळं धुवून निघून जाईल जर देव तुझा आधार नसेल तर. God has to be the strength of your life. देवच तुझ्या आयुष्याची सगळ्यात मोठी ताकद पाहिजे. God has to be the power of your life. परमेश्वरच तुझ्या सामर्थ्याचं, तुझ्या जीवनाचं God सामर्थ्य. has to be the foundation of your life. देवच तुझ्या आयुष्याचा पाया पाहिजे. When God builds your life, परमेश्वर जेव्हा तुझं जीवन बांधून उभं करेल everything changes. तेव्हा सगळं काही बदलतं. आमेन. When the Lord builds your house, परमेश्वर जेव्हा तुझं घर बांधेल no storm can destroy it. एकही वादळ त्या घराचा नाश नाही करू शकणार. देवाला घर बांधू द्या बेटा. When the Lord builds your business, परमेश्वर जेव्हा तुमचा व्यवसाय बांधेल it will stand strong. तो व्यवसाय असा खंबीर उभा राहील. When the Lord builds your family, परमेश्वर जेव्हा तुमचा परिवार बांधेल there shall be peace. त्या परिवारात शांती येईल, There shall be love. त्या परिवारात प्रेम येईल. घर देवाला बांधू द्या, परिवार देवाला उभे करू द्या. If the Lord builds your future, परमेश्वराने जर तुमचं भवितव्य उभं केलं it will be filled with purpose. तर ते संकल्पाने भरलेलं असेल. That's why the Bible says, म्हणून बायबल म्हणतं unless the Lord builds the house, प्रभू परमेश्वर जोर घर बांधित नाही all your labor is in vain. तर परिश्रम करणाऱ्यांचे सगळे परिश्रम वाया जात आहे. Everything that is built upon God will stand. जे सगळं देवावर बांधलेलं आहे ते उभं राहील. Not 1 year, 1 वर्ष नाही, not 10 years, 10 वर्ष नाही, but for eternity. तर अनंत काळापर्यंत ते उभं राहील. Your कारण ते- life will stand forever and ever. तुझं आयुष्य कायम आणि कायमचं उभं राहील. का? कारण त्याचा बिल्डर कोण आहे? बिल्डर, त्याचा बिल्डर देव आहे. A life that is surrendered to God जे जीवन देवाला समर्पित केलेलं जीवन असतं ना, is a life secured by divine favor. ते जीवन दैवी अनुग्रहाने सुरक्षित केलेलं जीवन असतं. Proverbs 16 verse 3 says, नीतिसूत्र 16 अध्याय 3 वचन म्हणतं, commit whatever you do to the Lord, तुम्ही जे काही करत असाल ना ते पहिलं देवाच्या हातात द्या. and He will make your plans to be successful. म्हणजे देव तुमच्या योजना समृद्धीला आणेल. Praise God. देवाला धन्यवाद. In all your miseries, तुमच्या सगळ्या त्रासात if God is your trust, जर देव तुमचा विश्वास असेल, you don't give up. हार नाही मानायची बेटा. Then you don't give up. मग नाही हार मानायची. जर देवावर तुमचा विश्वास असेल तर. Your body may be broken, तुझं शरीर आज तुटलेलं असेल, but if your voice is full of faith, पण जर तुझा आवाज विश्वासाने भरलेला असेल, God will restore your broken body. देव तुझं तुटलेलं शरीर परत नीट करेल. Your house may be broken, तुझं घर आज कदाचित तुटलेलं असेल, but if your voice to God is full of faith, पण तू जर देवाकडे तुझ्या आवाजाने विश्वासाने आरोळी करत असशील, God will restore the broken home. देव त्या तुटलेल्या घराला परत पुनर्वसित करेल. Do you have your voices tonight? आज रात्री तुमचा आवाज आहे का शाबूत? Or you kept it at home? का आवाज घरी ठेवून आला? आवाज घेऊन आला ना? You may have kept your purse at home, no problem. पाकिट पर्स जरी घरी ठेवून आला असाल तरी चालेल. God will fill your pocket. परमेश्वर तुझा खिसा भरून काढेल. पण आवाज कुठेतरी गहाण ठेवून येऊ नका. Let Him hear your voice. जरा देवाला ऐकू जाऊ दे तुमचा आवाज. आम्ही तर नेहमीच ओरडतो, आज तुम्ही ओरडा. आम्ही तर नेहमीच बोलतो, आज तुम्ही बोला. Some homes are breaking because of sickness, काही घरं तुटतायत कारण घरात आजार पण खूप आहे, of financial struggles, पैशाची अडचण आहे, संघर्ष आहे, arguments, वादीवाद आहेत,
pain, भांडणं होतात, वेदना आहेत, hopelessness, निराशा आहे, sin, पाप आहे, addiction, व्यसन आहे, unfaithfulness. बेईमानी आहे अनेकांच्या घरात. Unless the Lord builds your house, जोपर्यंत प्रभू तुझे घर बांधत नाही, all your perspiring is in vain. तू किती जरी घाम गाळला तो सगळा वाया गेला. Are you feeling like everything is falling apart in your life? तुम्हाला असं वाटतंय का की माझं आयुष्य ढासळून पडतंय? Are you watching your home तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही तुमचं घर पाहताय and your family आणि परिवार पाहताय break before your eyes? आणि नजरेसमोर माझा परिवार, माझं घर, माझी फॅमिली सगळं तुटताना मी बघतोय. Do what Hezekiah did. हिजकिया राजानी जे केलं ना ते करा. काय केलं? भिंतीकडे तोंड करून प्रार्थना रडून रडून केल्या. Amen. आमेन. A life which is fully surrendered to God जे आयुष्य, जे जीवन देवाला पूर्णपणे समर्पित आहे will always be fruitful. ते नेहमी सफळ होईल. When God builds, जेव्हा देव काही बांधतो His blessings rest upon it and nothing can destroy it. त्या मानलेल्या गोष्टीवर मग देवाचे आशीर्वाद येतात आणि कुठलीच गोष्ट त्याचा नाश करू शकत नाही, कारण ते देवाने बांधलंय. त्याचा बिल्डर देव आहे. Say, builder will only build your house. बिल्डर फक्त स्वतःचं घर बांधेल, Can he put peace in that house? पण त्या घरात शांती कोण घालणार? That's why Bible says म्हणून बायबल म्हणते every house is built by some builder. प्रत्येक घर कुठल्या ना कुठल्या बिल्डरनी, कॉन्ट्रॅक्टरनी बांधलेलं आहे, But the one who builds everything पण जो सगळं बांधतो is God. त्याचा बिल्डर देव आहे. Do you have your blessed hand? तुझे हात आशीर्वादित आहेत का बेटा? Then raise it up to God. मग वर कर, ते देवाकडे वर कर, हात दोन्ही वर कर. Raise it to Jesus. आशीर्वादित हात असतील तर दोन्ही हात एकदम ताट वर कर. Praise God. देवाला धन्यवाद. Something good is काढा. going to happen now. किती सुंदर, किती छान, He काहीतरी will छान. touch your hands now. तुझ्या हातांना आज तो स्पर्श करेल. हालेलुया. Somebody is going to be healed today. कोणीतरी आज बरं होणार. Somebody is going to be blessed today. कोणीतरी आज आशीर्वादित होणार. Somebody's home is going to be restored कोणाचं today. तरी घर आज पुनर्वसित होणार. Somebody's business is going to take off कोणाचा today. तरी व्यवसाय आजपासून सुरू होणार. Somebody's life is going to begin today. कोणाचं तरी जीवन आज सुरू होणार. Somebody will receive joy in their home. कोणाला तरी आज घरात आनंद मिळणार. Somebody will receive peace at home. कोणाला तरी घरात आज शांती मिळणार. ओ हालेलुया. Somebody's future is in the making. कोणाचं तरी भविष्य आज बनणार. Praise God. देवाप करणार. Oh, life without Jesus is an endless struggle. येशून शिवायचं जीवन हा कधीही न संपणारा संघर्ष आहे. पाहिजे ते वाक्य लिहून ठेवा, डोक्यात आणि हृदयात कोरून ठेवा. येशून शिवायचं जीवन कधीही न संपणारा संघर्ष आहे. असले हट्ट करू नका बेटा. Seek Him येशूंना शोधा, and He will make your work fruitful. येशू तुमचं काम सफळ करतील. When God is the foundation, जेव्हा देव आपला पाया बनतो, success is guaranteed. यश 100%. 100% यश म्हणजे यश. What God builds, जेव्हा देव बांधतो He protects, ते सुरक्षित ठेवतो, He blesses, आशीर्वाद देतो He fills. आणि भरतोही. Every kitchen my God has built will have full storehouse. जे प्रत्येक स्वयंपाकघर माझ्या देवाने बांधलंय ते भरलेलंच असतं आणि राहणार. देवाला धन्यवाद. When God builds, जेव्हा देव बांधतो no enemy can bring it down. त्या कोणीही शत्रू त्याला खाली नाही आणू शकत. He will fill that house with peace and joy. ते घर आनंदाने आणि शांतीने देव भरणार. When God builds, जेव्हा देव बांधतो He will see that there is peace and unity in that house. मग जबाबदारी देवाची की त्या घरात शांती आणि एकी राहिलीच पाहिजे. When God starts a work, जेव्हा देव काम सुरू करतो He never leaves it unfinished. देव ते अर्धवट आणि गबाळ सोडत नाही, कारण सुरू त्याने केलंय तो संपवणार. A business that God builds, जो व्यवसाय देव बांधतो it will never collapse. तो नाही कधी ढासळत, Because कारण Jesus becomes the CEO of your business. येशू त्या बिझनेसचा CEO होतात. Make Him a partner देवाला भागीदार करा की. in your business. तुला तुझ्या व्यवसायात पार्टनर हवाय ना, मी देतो, देवाला घे. When He becomes the CEO of your business, it has to flourish. आणि देव जर तुझ्या व्यवसायाचा फक्त पार्टनर नाही, CEO झाला तर मग संपलंच की. तुझा व्यवसाय समृद्ध होणारच होणार. Such a business never collapses. असा व्यवसाय कधी ढासत नसतो जिथे CEO देव आहे. When you allow God to build your life, देवाला तुझं जीवन बांधायची परवानगी जर तू दिली see it grow right before your eyes. तर नजरेसमोर तुझं आयुष्य वाढताना बघ. Every day it will grow. रोज तुझं आयुष्य तुला वाढताना 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 दिसेल. Praise God. देवाला धन्यवाद.